श्री राम समर्थ. प्राध्यापक के. वी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 151. परिशिष्ट पहिले. श्री महाराजांचे चरित्र. डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य यांच्याशी झालेला संवाद. श्री महाराजांच्या चरित्राची माहिती गोळा करण्यास मला 20-22 वर्षे लागली. त्या काळामध्ये श्री महाराजांच्या सहवासाला राहिलेल्या अनेक स्त्री पुरुषांची मी गाठ घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या अनेक लहान मोठ्या घटनांची माहिती त्यांच्या तोंडून मला मिळाली. श्री महाराजांच्या निकट सहवासाला राहिलेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टर कुर्तकोटी त्या काळच्या अद्वैत वेदांत यथार्थपणे जाणणाऱ्या विद्वानांपैकी एक सर्वमान्य विद्वान होते. काही काळ ते कोल्हापूरच्या पीठावर शंकराचार्य म्हणून आरूढ झाले, पण पुढे त्या पीठाचा त्याग करून ते नाशिकला येऊन राहिले. श्री महाराजांचे कल्याण शिष्य श्री ब्रह्मानंद यांच्यामार्फत डॉक्टर कुर्तकोटींचा श्री महाराजांशी शिष्यपणाचा संबंध आला. सन 1903 पासून सन 1913पर्यंत ते गोंदवले येथे श्री महाराजांच्या अत्यंत निकट सेवेत राहिले. श्री महाराजांचे परमशिष्य भाऊसाहेब केतकर त्या काळात तेथेच होते. भाऊसाहेबांचे डॉक्टर कुर्तकोटी यांच्यावर पुत्रवत प्रेम होते. सन 1937 सालचा प्रसंग आहे. भाऊसाहेब मालाड येथे राहत. त्यांचे वय 90 वर्षाचे झाले. वयोमानाने ते घरीच असत. त्याचवेळी स्वामी म्हणजे डॉक्टर कुर्तकोटी काही खाजगी कामासाठी मुंबईस आले आणि सरदार गृहात उतरले. भाऊसाहेबांचे चिरंजीव परमपूज्य तात्यासाहेब त्यांना भेटून आले. स्वामींनी त्यांच्यापाशी भाऊसाहेबांना भेटण्याची इच्छा दर्शवली, म्हणून एका शनिवारी दुपारी स्वामींना मालाडला आणण्याचे ठरले. त्याप्रमाणे भाऊसाहेबांचे वडील चिरंजीव आणि मी शनिवारी दुपारी 3 वाजता सरदार गृहामध्ये जाऊन पोचलो. त्या दिवशी स्वामींना बरे नव्हते. थोडी तापाची कणकण होती, म्हणून त्यांना आमच्याबरोबर मालाडला येता आले नाही. पण माझ्याबरोबर आलेल्या भाऊसाहेबांच्या चिरंजीवांना पाहून त्यांना जुन्या आठवणी झाल्या. त्यामुळे अर्धा पाऊण तास श्री महाराजांच्याबद्दल आम्हाला मोठे बहुमोल ऐकायला मिळाले. त्या संवादाच्या टिप्पणीचा सारांश येथे देत आहे. स्वामींच्या गळ्यात एक जुनी तुळशीची माळ होती. श्री महाराजांनी त्यांना नाम दिले तेव्हा त्यांच्या गळ्यात घातलेली ती माळ स्वामींनी ती जपून ठेवली होती. बोलण्याच्या ओघात ती माळ आम्हाला दाखवून स्वामी सहज म्हणाले, या माळेवर खूप नाम झाले आहे. नामाचे अनुभव पण आले आहेत. त्या नामात महाराज आहेत याची प्रचिती देखील आली. यावर मी त्यांना विचारले, नाम म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र ना, याला तारक मंत्र का म्हणतात? स्वामींनी उत्तर दिले, याला तारक मंत्र म्हणतात कारण हा सिद्ध मंत्र आहे. हा मंत्र गुरुरूप आहे. मी मध्येच म्हणालो, महाराज या मंत्राबद्दल काय म्हणत? तेव्हा स्वामी जरा रुष्ट झाले आणि म्हणाले, अहो, महाराजांच्याकडे कमी जास्त अधिकाराची सर्व माणसे येत. त्यात विद्वान, शास्त्री, पंडित, प्रापंचिक व साधक असत. त्यांना महाराज जे सांगत तेच मी तुम्हाला सांगत आहे. या तारक मंत्राचे मोठे गूढ आहे. महाराज सांगत, श्री रामचंद्राने हा मंत्र स्वतः फक्त दोघांना दिला, सीतामाईला आणि हनुमंताला. हनुमंताकडून परंपरेने तो महाराजांच्याकडे आला. महाराज म्हणत की या मंत्राच्या जपाने आजवर अनेक सिद्ध पुरुषांना परम अधिकारी बनवले आणि अखेरपर्यंत पोचवले. हा मंत्र मोठा शक्ती संपन्न आहे. मला राहावेना म्हणून मध्येच मी विचारले, पण या मंत्राचा अर्थ काय? स्वामी म्हणाले, महाराज याचे 2 अर्थ करीत, सिद्धाचा अर्थ आणि साधकाचा अर्थ. मी रामस्वरूप आहे हा साक्षात्कार, हा सिद्धाचा अर्थ, आणि राम माझा स्वामी आहे, माझा रक्षणकर्ता आहे, माझ्या हृदयात आहे, ही निष्ठा हा साधकाचा अर्थ. स्वामी पुढे म्हणाले, महाराज मंत्रातील शब्दाचा अर्थ असा सांगत, श्रीराम म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे सगुण आणि निर्गुण परमात्मा. सगुण परमात्मा म्हणजे नामरूपांनी गजबजलेले दृश्य विश्व. निर्गुण परमात्मा म्हणजे त्या विश्वाचे सत्तारूप सूक्ष्म अधिष्ठान.
जयराम म्हणजे जेथे तेथे त्या पुरुषोत्तमाचाच जय आहे. कारण तो खरा कर्ता असल्याने त्याच्या इच्छेने, त्याच्या संकल्पाने सर्व विश्व जगते, हलते व चालते. त्याची शक्ती सर्व घडामोडींमध्ये काम करते. जय जय राम याचा अर्थ सोपा आहे. परमात्मा आत बाहेर कल्याणमय आहे. त्याची शक्ती जे घडवून आणते ते पूर्ण कल्याणाचेच असते. म्हणून घडोघडी घडणाऱ्या घटनांमध्ये कल्याणाची कल्पना करावी आणि परमात्म्याचा जय जयकार करावा. इतके बोलून स्वामी जरा थांबले व पुन्हा म्हणाले, नामाचा चमत्कार असा आहे की नामाने सगुणाचे दर्शन होते, तसा निर्गुणाचा साक्षात्कार देखील होतो. सगुणाच्या दर्शनामध्ये महाराज सांगत, आपले आराध्य दैवत आपल्या संगतीला राहते, पण नाम साधकाला त्याच्याही पुढे नेते. ते निर्गुणाचा साक्षात्कार करून देते. सर्व विश्व एकाच परमात्मा स्वरूपाने भरून गेलेले प्रत्यक्ष अनुभवास येते. स्वामींचे बोलणे क्षणभर थांबले, म्हणून मी लगेच पुढील प्रश्न विचारला. तो असा, समाधान, शांती व आनंद यांच्यामध्ये काय फरक आहे? महाराज काय सांगत? स्वामी किंचित हसले आणि बोलले, महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तिन्हीमध्ये फरक नाही. समाधान सागरासारखे आहे. सागर शांत असतो किंवा उसळतो, तसा परमात्मा समाधान रूप आहे. त्यावर जे सहज तरंग येतात ते स्फुरण म्हणजे शांती. पण काही वेळा सागर उसळतो, ते स्फुरणच असते, त्याला आनंद म्हणतात. समाधान हीच शांती आणि शांती हाच आनंद असतो. आनंदामध्ये विश्वे निर्माण करण्याची प्रचंड शक्ती अंतर्भूत असते. तो आनंद सहन करण्यास गुरुकृपा लागते. हे सांगून झाल्यावर स्वामींच्या मनात बोलणे थांबवावे असे आले असावे. तरी जरा धाडस करून मी म्हणालो, मी आणखी एक विचारू का? स्वामींनी होकारार्थी मान नुसती हलवली. तेव्हा मी विचारले, नामाने कुंडलिनीवर जो परिणाम घडतो त्याच्याबद्दल महाराज कधी काही बोलले का? त्यावर स्वामी उत्साहाने म्हणाले, हो, मी गोंदवल्यास असताना शांताश्रम स्वामींचा एक शिष्य त्यांच्या आज्ञेनेच गोंदवल्यास आला. तो नामस्मरण तर करीच, पण त्याचबरोबर ध्यानधारणेचा अभ्यास देखील करी. त्याने महाराजांना कुंडलिनीबद्दल प्रश्न केला. तेव्हा महाराज जे बोलले त्याचा सारांश सांगतो. महाराज म्हणाले, मोठी प्रकृती म्हणजे विश्वशक्ती. ती गोळा होऊन माणसाच्या ठिकाणी वास करते. बहुतेक माणसांमध्ये तिचे तोंड खाली असते, शिवाय ती निजलेली असते. सद्गुरूंकडून नाम घेतले म्हणजे ती जागी होते व तिचे तोंड वरच्या दिशेला होते. सत्संगाने आणि नुसत्या नामस्मरणाने देखील ती जागी होऊन तिचे तोंड वर होते. जागी झालेली ती शक्ती आपल्या मूळ स्थानावरून वर जाण्याच्या पहिल्या पायरीवर आली की माणूस संत दर्शने घेतो, संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करतो, संत कृपा व्हावी म्हणून प्रार्थना करतो आणि नियमाने नामस्मरण करतो. या अभ्यासाचा परिणाम होऊन शक्ती वर जाण्याच्या दुसऱ्या पायरीवर येते. ही पायरी बेंबीपाशी असते. माणसाची वासना बेंबीपाशी वास करते. तेथे कुंडलिनी येऊन स्थिर झाली म्हणजे माणसाची वासनाच बदलते. इंद्रियांचे भोग भोगण्याची लालसा नकळत क्षीण होते. नामाला जीवन व्हावे अशी उत्कट इच्छा होते. काही अभ्यासकांना आतील संघर्षाचा कमी जास्त तीव्र अनुभव येतो. गत आयुष्याबद्दल पश्चाताप होतो, पण येथे जीवनाचे खरे ध्येय निश्चित होते. कुंडलिनी बेंबीपर्यंत वर चढणे हा कुंडलिनीचा वर चढण्याचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यापर्यंत पोचल्यावर काही लोकांना काव्य सुचते, नवीन कल्पना सुचतात, वाक्चातुर्य प्राप्त होते. येथे न थांबता साधकाने चिकाटीने नामस्मरण चालू ठेवले तर कुंडलिनी हृदयापर्यंत पोचते. तेथे एकीकडे आपल्या आराध्य दैवतेचे सानिध्य लाभते आणि दुसरीकडे जागेपणचा संबंध काळ नामाचे स्मरण टिकते. कधीकधी नामस्मरणातून दिव्य नाद ऐकू येतो. आराध्य दैवताच्या किंवा सद्गुरूच्या मनोमय सानिध्यातून त्यांच्याबद्दल निस्वार्थी प्रेम उदय पावते. हृदयातून कुंडलिनी कंठामध्ये जाते. तिथे स्वप्नामध्ये व गाढ झोपेतही नाम चालते.
येथे किती वेळा तरी मानसपूजा चालते. तेथून कुंडलिनी दोन्ही भुवांच्या मध्ये पोचते. तेथे ईश्वराचे सगुण दर्शन घडते. शक्तीच्या वर चढण्याचा दुसरा टप्पा समजावा. येथपर्यंत पोचणे फार अवघड नाही, पण पोचल्यावर तेथे स्थिरावणे मात्र कठीण असते. लौकिकाची, सिद्धीची, श्रेष्ठपणाच्या कल्पनेची आकर्षणे केव्हा काय विघ्न आणतील आणि खाली ओढतील याचा नेम नसतो. येथे श्री सद्गुरूंचे संरक्षण अनुभवास येते. येथून पलीकडे जाणारे थोडेच आढळतात. पलीकडे जाणारा साधक संपूर्ण शरणागत होऊन जातो. काही काळ तो भानावर असत नाही, पण मग देहावर येऊन अनेक लोकांना नामाला लावतो. इतके बोलणे झाल्यावर स्वामी थकल्यासारखे वाटले. ते स्वतः उठले. त्यांनी आपले देव दाखवले. त्यांच्यामध्ये परंपरेने आलेली शारदेची सुंदर मूर्ती होती. शिवाय श्री महाराजांच्या लाकडी पादुका होत्या. स्वामी म्हणाले, या पादुकांची पूजा प्रथम करायची असा माझा नियम आहे, मग इतर देवांची पूजा. नंतर प्रसाद घेऊन स्वामींना साष्टांग वंदन करून आम्ही परतलो. पुढे आहे परिशिष्ट दुसरे, श्रद्धेची श्रीमंती. श्री महाराजांचे एक अज्ञात निरूपण. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.